पण शब्दांनी लाखो वाचकांच्या मनात घर करणाऱ्या एका लेखकाची ही गोष्ट. व्हायोलिन व हार्मोनियम वादक आणि उत्तम फोटोग्राफरही होते. लोक अक्षरशः तिकीट काढून त्यांच्या कार्यक्रमाला जायचे. संवेदनशील लेखक म्हणून ओळख मिळवली. हे पुस्तक मानवी नात्यांबद्दल बोलते. महाराष्ट्र शासनाने त्यांना उत्तम लेखक म्हणून सन्मानित केलं आहे. लोक या जगात येतात आणि एक दिवस निघूनही जातात. व्यवसायाने वास्तुविशारद म्हणजेच आर्किटेक्ट, पण शब्दांनी लाखो वाचकांच्या मनात घर करणाऱ्या एका लेखकाची ही गोष्ट. त्यांच्या कथांमुळे आणि कथाकथनाच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे त्यांनी लोकप्रिय लेखक म्हणून मराठी साहित्यात ओळख मिळवली. मराठी साहित्याला भावनिक खोली देणारे आणि सामान्य माणसांच्या भावनांना शब्द देणारे संवेदनशील लेखक म्हणजे व.पु. काळे. नमस्कार मित्रांनो, मी रश्मी तुमचं आपल्या बुकिश बँटर 369 या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या लोकप्रिय लेखकाच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या लेखनाबद्दल आणि त्यांच्या विचारांबद्दल. 25 मार्च 1932 रोजी मुंबई येथे जन्मलेले व.पु. काळे हे उत्तम लेखक तर होतेच, पण त्याचबरोबर व्हायोलिन व हार्मोनियम वादक आणि उत्तम फोटोग्राफरही होते. ते मनाने सुंदर असणाऱ्या माणसांचे चाहते होते आणि म्हणूनच त्यांच्या कथा सुंदर मनांवर आणि विचारांवर आधारित आहेत. व.पु. काळे हे अतिशय लोकप्रिय कथा कथनकार होते. लोक अक्षरशः तिकीट काढून त्यांच्या कार्यक्रमाला जायचे. त्यांनी तब्बल 1600 पेक्षा जास्त कथाकथनाचे कार्यक्रम केले आणि ध्वनी मुद्रणाच्या माध्यमातून येणारे ते पहिले मराठी लेखक ठरले. आजकाल आपण लाईव्ह कॉन्सर्ट किंवा लाईव्ह स्टँडअप कॉमेडी शोज यामध्ये जातो, पण जर आजच्या काळात असा कथाकथनाचा कार्यक्रम झाला तर तुम्ही याला जाल का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व.पु. काळे यांनी कथा सांगताना मानवी नात्यांमधील गुंतागुंत समजून सांगितली आणि सामान्य माणसांच्या भावनांना शब्द देणारे संवेदनशील लेखक म्हणून ओळख मिळवली. त्यांनी 60 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी पार्टनर, वपुर्झा, ही वाट एकटीची आणि ठिकरी हे पुस्तकं विशेष प्रसिद्ध आहेत. 1976 मध्ये प्रकाशित झालेलं पार्टनर हे त्यांचं खूप लोकप्रिय पुस्तक मानलं जातं. हे पुस्तक मानवी नात्यांबद्दल बोलतं. पार्टनर म्हणजे फक्त नवरा बायको नाही, तर आयुष्यातील सोबत, जसं की मित्र, समजून घेणारा, समजून सांगणारा, या अर्थाने पार्टनर ही कल्पना यात आहे. पार्टनर सारखी पुस्तकं आजही वाचकांच्या मनात जिवंत आहेत, कारण त्यांच्या कथा वाचताना अनेकांना स्वतःचं आयुष्य दिसतं. बाय द वे, या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. आजही पार्टनर हे पुस्तक नव्या पिढीकडून खूप आवडीने वाचलं जातं. तुम्ही पार्टनर हे पुस्तक वाचलं आहे का? व.पु. काळे यांनी लिहिलेलं कोणतं पुस्तक तुम्हाला आवडतं? नक्की सांगा. व.पु. काळे यांच्या लेखनाला वाचकांनी तर भरभरून प्रेम दिलंच, पण त्यांच्या साहित्याची दखल महाराष्ट्र सरकारनेही घेतली. महाराष्ट्र शासनाने त्यांना उत्तम लेखक म्हणून सन्मानित केलं आहे. पु.भा. भावे पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. लोक या जगात येतात आणि एक दिवस निघूनही जातात, पण काही लोक आपल्या शब्दांमधून जीवनाचं तत्वज्ञान आणि आयुष्याची गंमत समजावून जातात. अशाच शब्दांचा दुनियेचा एक सुंदर प्रवास एक दिवस थांबला. मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लेखक व.पु. काळे यांचे 26 जून 2001 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पण त्यांनी लिहिलेल्या कथा, त्यातील माणुसकी आणि नातेसंबंधाचे सुंदर चित्रण आजही मराठी वाचकांच्या मनात जिवंत आहे. अशी माणसं जातात, पण त्यांचे शब्द जगत राहतात. म्हणून म्हणतात, लेखक अमर असतो. व.पु. काळे यांच्या विविध पुस्तकातील विचारांचा 11 मिनिटाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्यांच्या शब्दांची आणि विचारांची जादू अनुभवण्यासाठी तो व्हिडिओही नक्की बघा. आणि हो, तुम्हाला अजून कोणत्या लेखकाबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते आवर्जून सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बुकिश बँटर 369 या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.